मतदान होतं. आम्ही सगळे गेलो मतदानासाठी. तिकडे गेल्यानंतर मोठी लाईन होती. त्या लाईनीमध्ये इतका गोंधळ झाला. कोण कुठे, कोण कुठे, कोणाचे नंबर नव्हते आले, कोणाचे नंबर भेटत होते, कोणाचे नव्हते भेटत. त्याच्यामुळे आम्ही पण ह्या केंद्रावर जा, त्या केंद्रावर जा, इकडे फिर तिकडे फिर. शेवटी आम्हाला 5-5:30 वाजले. त्यावेळेस कुठे आमचं एक स्कूलमध्ये, म्युन्सिपाल्टीची स्कूल, तिथे आमचा नंबर आला. तिथे शेवटी जाऊन आम्ही मतदान केलं. त्याचं मतदान हे सक्सेस होऊन आज आम्हाला फायदा होणार. म्हणून आज तुम्हाला एक सांगते, हे आपलं जन्मसिद्ध हक्क आहे. मतदान करणं हे जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणून सगळ्यांनी मतदान करणं हे आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी खूप उपयोगाचं आहे. म्हणून मी सांगते, सगळ्यांनी हे आवर्जून करायचं. मतदान हे सगळ्यांसाठी असतं. आपण हे आपल्या देशाचे रहिवासी आहोत. आपली ओळख आहे इथे. म्हणून आपण मतदान हे हक्काने व समृद्धी आनंदाने करायचं असतं. हेच आपलं देशासाठी भवितव्य आहे. आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण हे मतदान हे आपल्याला करणं भागच आहे. म्हणून मतदान करणं ह्या जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही करणार, हेच आपलं म्हणणं आणि वर्तृत्व आहे. हक्काने मतदान करा. सगळ्यांना सांगा, सगळ्यांना करायला लावा. हेच महत्त्वाचं आहे. देशासाठी काही ना काही थोडंसं आपल्याला करणं गरजेचं आहे. माणूस आहे तोपर्यंत मतदान आहे. एकदा मतदान आहे, देशासाठी तुम्ही झडतात, करतात, सगळ्या गोष्टी करा आणि आनंदात. बाकी काय, गोष्ट एकच महत्त्वाची आहे, मतदान हे हक्काचं असतं. आपण ग्रुप असतो की आपण या जगामध्ये आहे. आणि मतदान हे सगळ्यांसाठी, लहान म्हणजे 18 वर्षाच्या नंतर प्रत्येकाने हे करणं गरजेचं आहे. मतदानासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि मतदान करावं. हे जन्मसिद्ध हक्क आहे आपला. म्हणून एवढं मी तुम्हाला सांगू, 2 गोष्टी संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.